पुढची एक महत्त्वाची बातमी। महिलांना मासिक पाळीच्या वेळेला सुट्टी द्या अशा प्रकारची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळली। ही याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टानं मासिक पाळी, सुट्टी आणि महिलांचं करिअर याबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली। एवढंच नाही, या सगळ्याच्या बरोबर मासिक पाळीची सुट्टी दिली तर महिलांच्या करिअरमध्ये काय काय घडू शकेल याचे काही अंदाज सुप्रीम कोर्टानं वर्तवले। महिला मासिक पाळीची सुट्टी, मग कंपन्या आणि महिलांच्या करिअरचं गणित, या सगळ्या संदर्भातला एक खास रिपोर्ट पाहूया। महिलांना मासिक पाळीची सुट्टी द्या। सुप्रीम कोर्टात याचिका। मासिक पाळीच्या सुट्टीचा कायदा केला तर महिलांना नोकऱ्याच मिळणार नाहीत। सुप्रीम कोर्टानं ठणकावलं, याचिका फेटाळली। महिलांना सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये मासिक पाळीची सुट्टी द्या यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। याचिकेत काय म्हटलं होतं पहा। महिलांना मातृत्व रजा मिळते, पण मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी मिळत नाही। काही राज्यांमध्ये आणि काही कंपन्यांमध्ये 2 दिवस मासिक पाळीची सुट्टी दिली जाते। सगळ्या राज्यांमध्ये आणि कंपन्यांमध्ये अशा प्रकारे मासिक पाळीची सुट्टी देण्यात यावी असं याचिकेत म्हटलं होतं। मात्र सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली। मेरी प्रेयर तो ये थी कि जो वर्किंग एम्प्लॉय हैं उनके लिए मंथ में 2 डेज 3 डेज या 1 डे जो भी हो कंसीडर करते हुए उनको लीव ग्रांट किया जाए। बट कोर्ट का ऑब्जर्वेशन ये था ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया का कि इससे एक फियर पैदा होगा कि विमेन एम्प्लॉयमेंट उससे प्रभावित होगा, कहीं उनको हायर करने में हेजिटेंट न हो। तो ये बात अपने ऑब्जर्वेशन में कोर्ट ने कही है। मासिक पाळीची सुट्टी हवी ही याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्त्वाची अशी काही निरीक्षणं नोंदवली आहेत। महिलांसाठी मासिक पाळीची सुट्टी दिली तर त्यांच्या नोकरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो। मासिक पाळीच्या सुट्टीमुळे महिलांचं करिअरच धोक्यात येण्याची भीती आहे। मासिक पाळीच्या सुट्टीचा कायदा केला तर कंपन्या महिलांना कामावरच घेणार नाहीत असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिका फेटाळताना म्हटलंय। अशा कायद्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांच्या मनात एक प्रकारची मानसिक भीती किंवा समज निर्माण होईल। पुरुषांच्या तुलनेत महिला कमी आहेत असं महिलांना वाटू लागेल। महिलांना मासिक पाळीमुळे कमी लेखलं जातंय किंवा त्यांच्या बाबतीत काहीतरी नकारात्मक घडतंय अशी भीती निर्माण होऊ शकते। त्या अर्थात काम करतात आहे, त्या 4 दिवस आले म्हणून सुट्टी घेतातच आहे असं नाही। त्यामुळे आपण असं कुठेतरी मानून चालणं की असं आपण काहीतरी निर्णय दिला तर त्यामुळे मग महिला नेमक्या 4 दिवस सुट्टी घेतीलच आणि त्या कामावर नसणार आणि त्या कामावर 1 महिन्यातनं 4 दिवस कायम लागूनची सुट्टी घेणार, म्हणून मग त्यांना जॉबवरच का ठेवायचं असा विचार संकुचित जर कोणी करत असेल तर मला वाटतं ते योग्य असणार नाही। तेव्हा आपण दाखवतोय की 7 देशांमध्ये जी आहे ती मासिक पाळीची जी आहे ती सुट्टी दिली जाते। मग आज परदेशामध्ये तर आपण बघतोय की ऑलरेडी जेंडर इक्वालिटी तिथं आहे। इथं तर आपण अजूनही समानतेचा अधिकार मिळालेला असून त्याची अंमलबजावणी होत नाही, ती करा म्हणून भांडणं करतोय। मासिक पाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं सुप्रीम कोर्टानं कंपन्या आणि महिलांची नोकरी याबद्दलची काही गणितं मांडली आहेत। ती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या क्षणी तुम्ही मासिक पाळीच्या सुट्टीचा कायदा केला तर महिलांना कंपनी कामावर ठेवणार नाही, तुम्हाला मालकांची मानसिकता माहीत नाही असा कायदा केला तर महिलांना नोकरी मिळणं कठीण होईल। महिलांच्या करिअरवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। काही ठिकाणी महिलांना तुम्ही घरीच बसा असंही सांगितलं जाऊ शकतं। महिलांच्या अधिकारांचा विचार करताना कंपन्यांवर पडणारा आर्थिक भारही लक्षात घ्यावा लागेल असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलंय। मासिक पाळीच्या सुट्टीचा कायदा केला तर महिलांचं करिअरच धोक्यात येईल, कंपन्या महिलांना नोकरीवरच ठेवणार नाहीत असं सुप्रीम कोर्ट का म्हणतंय तेही लक्षात घ्या। सर्वसाधारणपणे एखाद्या खासगी कंपनीत 2 वीकली ऑफ गृहीत धरले तर महिन्याचे 30 दिवस वजा 8 दिवस म्हणजेच एकूण 22 दिवस होतात। त्यात सणावाराची एखादी सुट्टी आली तर 21 दिवस, त्यात एखाद्या महिलेनं सिक लीव्ह म्हणजे आजारपणाची 2 दिवस सुट्टी घेतली तर 19 दिवस होतात।
आणि त्यात मासिक पाळीची 2 दिवसांची रजा देणं बंधनकारक केलं तर 17 दिवस. म्हणजे एखादी महिला महिनाभरात 17 दिवसच काम करू शकेल. मग महिलांच्या तुलनेत पुरुषांची कार्यक्षमता जास्त असेल तर कुठलीही कंपनी महिलांना नोकरी देण्याआधी 100 वेळा विचार करेल. असं सगळं गणित सुप्रीम कोर्टाच्या या निरीक्षणामागे आहे. स्पेन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, तैवान आणि व्हिएतनाममध्ये अशा प्रकारे मासिक पाळीची भर पगारी सुट्टी देण्याचा कायदा आहे. स्पेनमध्ये महिलांना 3 ते 5 दिवसांची मासिक पाळीची सुट्टी सुद्धा दिली जाते. सुप्रीम कोर्टानं तर मासिक पाळीच्या या सुट्टीची याचिका फेटाळली आहे आणि हा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.